सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वर आनंद मुनी अमृते आपल्या सर्वांचं स्वागत करतो महानुभाव प्रतिपंथ या यूट्यूब चॅनल मध्ये। आजच्या या व्हिडिओचं शीर्षक जे टायटल आहे ते आपण सर्वांनी पाहिलंच असेल। टायटल आहे महानुभाव पंथातील काळा दिवस। आज 27 सप्टेंबर हा महानुभाव पंथातील काळा दिवसच म्हणावा लागेल। हे कशामुळं आणि असं या दिवशी काय घडलं हे सविस्तरपणे आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। 27 सप्टेंबर 2024 साली म्हणजेच मागच्या वर्षी अमृते महंती प्रतिष्ठा ही उभी करण्यात आली। मग आता अमृते महंती उभी केली आणि म्हणून तो काळा दिवस हे असं कसं काय बरं, या संदर्भातही तुम्हाला सविस्तर माहिती मी देणार आहे। तर 27 सप्टेंबर 2024 या दिवशी जी महंती उभी करण्यात आली, घारगाव येथे श्री बाळकृष्ण मुनी मराठे यांना ती महंती देण्यात आली। महंती दिली आणि त्यांनी ती घेतली म्हणजे त्यांना ती महंती झाली असा अर्थ मुळीच नाही। कारण काय, महानुभाव पंथाचा जर आपण इतिहास पाहिला तर महानुभाव पंथाच्या पूर्ण इतिहासामध्ये एकमेव अमृते महंती ही अशी आहे की ती महंती गुणाकडे आणि कर्माकडे पाहून ही महंती नावलौकिकाला आलेली आहे। सुरुवातीला आपण थोडं ही अमृते महंती कशी उभी राहिली, अमृते महंती किंवा हे अमृते नाव कसं अस्तित्वात आलं हे आपण सर्वप्रथम पाहूया। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपलं अवतार कार्य महाराष्ट्रातील संपवलं आणि ते उत्तरपंथे निघून गेले। उत्तरपंथे निघून गेल्यानंतर श्री नागदेवाचार्य यांच्यावर या महानुभाव पंथाची धुरा होती आणि महानुभाव पंथाची धुरा ते व्यवस्थित सांभाळत असताना सर्वप्रथम स्वामींच्या सन्निधानी गेल्यानंतर स्वामींच्या आज्ञेनुसार सर्व भक्त मंडळी परमेश्वरपुराला गेले। तिथे बरेच वर्ष वास्तव्य झालं। त्यानंतर श्री प्रभू महाराज निजधामाभिषेक केले। त्यानंतर पुन्हा आचार्य हे पूर्ण महाराष्ट्र परिभ्रमण करत राहिले। निंबा या गावी त्यांनी आश्रम केला, साधाईसा अशक्त झाल्या म्हणून। आणि त्यानंतर काही काळानंतर श्री नागदेवाचार्य हे कैवल्यवासी झाले आणि मग श्री नागदेवाचार्यांचे जे चिरंजीव होते त्यांचा जो मुलगा होता महेश्वर पंडितांनी येऊन दावा ठोकला की हा जो भट्ट मार्ग आहे याची जी संपत्ती आहे ती माझ्या वडिलांची आहे, त्यामुळं माझ्या वडिलांच्या संपत्तीवर माझा अधिकार आहे आणि तो अधिकार मला मिळावा, मला ती संपत्ती मिळावी अशी मागणी केली। अशी मागणी केल्यानंतर त्यावेळेस जे गुरुकुळामध्ये मोठे व्यक्ती होते जसे की कवीश्वर बास यांनी मग ठरवलं की आता करायचं काय, तर एक काम करायचं। आता महेश्वर पंडित तर काय ऐकायला तयार नाहीत
तर मग हा वाद मिटवण्यासाठी आपण राहेर नांदेड येथे गेलो पाहिजे. राहेर नांदेड हे त्या काळातील धर्मपीठ होते. इथे न्यायनिवाडा चालायचा आणि इथे येऊन न्यायनिवाडा करायचा आणि ताम्रपत्रावर सर्व लिहून, आताच्या काळामध्ये सांगायला गेलं तर बाउंड पेपर जसं आताच्या काळामध्ये महत्वाचं आहे, पूर्वीच्या काळामध्ये ताम्रपत्रावर म्हणजे तांब्याच्या पत्र्यावर हे सर्व लिखाण करून त्याच्यावर शिक्कामोर्तब करून जयतपत्र द्यायचे किंवा न्यायनिवाडा झाला असं त्याच्यावर उद्धृत करायचे त्या ताम्रपत्रावर. ते असं त्या काळचं एक होतं ठरलेलं. तर असं न्यायनिवाडा करण्यासाठी कवीश्वर बासांनी माईदेव पंडित, कोणी त्यांना मायंबा पण म्हणतात, कोणी माईदेव पंडित म्हणतात, तर माईदेव पंडितांना सांगितलं की तुम्ही महेश्वर पंडिताबरोबर जा आणि न्यायनिवाडा करून या. कुठे? राहेर आणि नांदेडला जाऊन. मग हे निघाले राहेर नांदेडला येण्यासाठी आणि निघाल्यानंतर दररोज प्रवास व्हायचा. जेवणाची वेळ झाली त्यावेळेस अमृते मायबास जे होते, त्यांचं नाव तर काय अमृते पडलेलं नव्हतं, त्यांना सर्व माईदेव म्हणायचे किंवा मायंबा म्हणायचे. पंडित ज्यावेळेस जेवणाची वेळ व्हायची त्यावेळेस जे रस्त्यामध्ये गाव लागेल तिथे भिक्षा करायचे. चांगले पदार्थ आले असतील तर ते महेश्वर पंडितांना द्यायचे, त्यांची व्यवस्थित सेवा करायचे, त्यांना अंथरुण टाकून द्यायचे, विश्रामाची व्यवस्था करायचे. आणि ज्यावेळेस मुक्कामाची वेळ होईल, पुन्हा प्रवास व्हायचा, जेवण झाल्यानंतर आराम झाल्यानंतर पुन्हा चालायचे काही काळ आणि त्यानंतर पुन्हा रात्रीच्या मुक्कामाच्या वेळेस पुन्हा त्यांचं ते झोपण्यासाठी बिछाना टाकून देणं हे कोण करायचे? माईदेव पंडित करायचे महेश्वर पंडितांसाठी. एक संन्यासी माणूस एक गृहस्थाश्रमी माणसाची सेवा करत आहे, ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. तर महेश्वर पंडित हे पाहतात की मी या साधूंना त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागितलेला आहे, मात्र हे माझी सेवा करतात. रात्री ज्यावेळेस हे झोपायचे त्यावेळेस चालून चालून पाय दुखत असतील महेश्वर पंडिताचे, म्हणून ते सेवा करायचे. महेश्वर पंडिताला वाटायला लागलं की मी तर यांना विष होऊन प्रवर्तलो, मी यांना विष होऊन प्रवर्तलो, पण हे तर माझी सेवा करतात, हे मला अमृत होऊन प्रवर्तलेले आहेत, मी यांच्याकडून कसा काय हिस्सा मागून घेऊ शकतो. ज्यावेळेस हा वाद आश्रमामध्ये झाला त्यावेळेस पण बऱ्याच मोठ्या विद्वान पंडितांनी समजावण्याचा प्रयत्न केला महेश्वर पंडितांना की अरे बाबा, हे निवृत्तांचं धन आहे, संन्याशांचं धन आहे, हे असं तुमच्यासारख्या संसारी लोकांनी घेऊ नये, तुमच्या कामाचं नाही. परंतु त्यांना त्यावेळेस पटलं नाही की मी यांना विष होऊन प्रवर्तलो, पण हे मात्र अमृत होऊन प्रवर्तलेले आहेत माझ्यासाठी. आणि मग ते पाया पडतात, क्षमा मागतात माईदेव पंडितांना, मायंबांना, आणि म्हणतात की मी विष होऊन प्रवर्तलो, तुम्ही अमृत होऊन प्रवर्तला, तुम्हाला तुमच्या या भट्ट मार्गातील कोणत्याही संपत्तीचा हिस्सा नको, चला परत. माईदेव पंडित सेवा खूप करायचे, म्हणजे फक्त ते सेवेकरीच होते, सेवेमध्येच त्यांचं डोकं चालायचं असं नव्हतं. त्यांनी नुसतं हे बोलून चालणार नाही म्हणून ताम्रपत्रावर एक जयतपत्र तयार करून घेतलं आणि ते जयतपत्र तयार करून घेऊन ते परत गुरुकुळामध्ये आले. कवीश्वर बास, इतर जे काही विद्वान पंडित होते त्या सर्वांना ते दाखवलं. सर्वजण आनंदित झाले की माईदेव पंडितांनी हे काम केलं. या प्रसंगावर महेश्वर पंडित म्हणतात की मी चुकलो, मला माफ करा. पूर्ण गुरुकुळाची क्षमा याचना करतात. गुरुकुळ ही मोठ्या मनाने त्यांना क्षमा करते, कारण महेश्वर पंडितांना स्वामींचा संबंध झालेला होता, स्वामींना त्यांनी पाहिलेलं होतं.
क्षमायाचना झाली, सर्वांनी क्षमा केलं. पण हे सर्व झाल्यानंतर माईदेव पंडित म्हणतात की मला फक्त एक मागणी आहे, माझी एक मागणी आहे तुमच्याकडे, की तुम्ही आजपासनं या माईदेव पंडिताला माईदेव पंडित नका म्हणू, फक्त अमृते माईदेव असं म्हणा किंवा अमृते माईंबास असं बोला, असं ते विनंती करतात. कारण काय यामागचं? कारण महेश्वर पंडित म्हणतात मी विष होऊन प्रवर्तलो, हे आम्हाला अमृत होऊन प्रवर्तले, म्हणून यांचं नाव आजपासून अमृते. एवढे सदाचारी असे ते अमृते माईदेव पंडित होते. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं, महानुभाव पंथातील एकमेव महंती अशी आहे, अमृते महंती, जी गुणाने आणि कर्माने अस्तित्वात आलेली आहे. पण हल्लीच्या मान भावांना, म्हणजे जे मानच पाहिजे असं बोलतात, ज्यांना मानच भावतो, ज्यांना मान मान्यता कीर्ती हीच भावते, असे जे मानभाव आहेत आपल्या महानुभाव पंथातील, अशा मानभावांना या तत्वाशी, या गुणाशी काही एक देणं घेणं नाही. फक्त कीर्तिमान मान्यता मिळते आणि म्हणून महंती घेऊन बसायचं, असं 27 सप्टेंबर या दिवशी घडलेलं आहे. आता तुम्हाला असं वाटेल की तुम्ही असं कसं काय बोलताय की यांना या गुणाशी काही घेणे देणे नाही. त्यांच्याच परिवारामध्ये असे काही मानभाव आहेत, ते म्हणतात, मला स्वतः त्यांचा वैयक्तिक फोन आलेला, त्यांनी मला म्हटलं, देव गेला तेल लावत आणि धर्म गेला तेल लावत, आम्हाला काही घेणे देणे नाही. आमच्या गुरुविषयी कोणी काहीही बोलायला नको. आता त्यांना अमृतमंती भेटलेली आहे आणि त्यांच्या संदर्भामध्ये कोणीही काहीही बोलता कामा नाही, असं त्यांनी मला म्हटलं. आता ती व्यक्ती कोण होती? यांचा शिष्य. मग विचार करा, यांच्या मार्गातील साधू वर्ग, साधू दीक्षित, ते म्हणतात देव गेला तेल लावत आणि धर्म गेला तेल लावत. आणि सांगायचं म्हणजे त्या व्यक्तीने, त्या साधूने मला ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस त्यांनी कॉल रेकॉर्डिंगही केलेली आहे. म्हणजे एवढं आपण वाईट बोलणार हे माहित असताना हे लोक रेकॉर्डिंगही करतात उद्धटासारखी, आणि देव आणि धर्म तेल लावत गेले, आम्हाला घेणं देणे, आम्हाला आमचे गुरु मोठे, असं हे म्हणतात. मग तुम्ही विचार करा, जर साधू संत असे बोलायला लागले, देव आणि धर्म तेल लावत गेला, तर उद्या या महानुभाव पंथाचं काय अस्तित्व राहील? आणि हे अशी महंती घेऊन बसलेले लोक, त्यांचा शिष्य परिवार, महंती कोणती? अमृते महंती. अमृते महंती कशी अस्तित्वात आली हे तुम्हाला मी आताच सांगितलेलं आहे. किती चांगले गुण होते अमृते माईंबासांपाशी, अमृते माईदेव पंडितांपाशी. माईंबास आणि माईदेव असं म्हटल्यानंतर दोन व्यक्ती होते असा अर्थ करू नका. तर स्मृतीस्थळामध्ये माईदेव पंडितही असं नाव आलेलं आहे आणि माईंबाही असं नाव आलेलं आहे, व्यक्ती एकच आहे. तर असे ते प्रातस्मरणीय व्यक्तिमत्व होऊन गेलं पंडित अमृते माईंबास. त्यांनी महानुभाव पंथाची संपत्ती त्या काळातील सुरक्षित केली. पण आताची जी काही महानुभाव पंथातील हे मानभाव नावाचं जे काही एक विशिष्ट वर्ग आहे, महानुभाव पंथामध्ये जो मानभाव नावाचा जो विशिष्ट वर्ग आहे, हा फक्त मानापानासाठी हापापलेला आहे. आणि यांनी अमृते कुळाची जी संपत्ती होती तीच लुटण्याचा प्रयत्न केला. एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन राजकारण केलं. ते अमृते माईंबासांची बरोबरी तर करणं सोडून द्या, पण यांच्याच आश्रमांमध्ये असे परिवार आहेत की देवाविषयी धर्माविषयी एवढे घाणेरडे शब्द वापरतात.
खालच्या पातळीचे शब्द वापरतात, साधू संतांविषयी शिवराळ भाषा वापरतात. एवढंच नाही, यांच्याच परिवारातील एका व्यक्तीने पुन्हा मला एकदा फोन केला, तोही साधूच. मला फोन केला आणि काय म्हणतो, तुम्ही जे पोस्ट टाकली, एक मी पोस्ट टाकली होती त्यावेळेस, ती पोस्ट आताही माझ्या महानुभाव प्रतितीपंथ युट्यूब चॅनलवर पोस्ट आताही आहे, कम्युनिटीवर जाऊन तुम्ही बघू शकता. मला ती पोस्ट दुसरीकडून आली आणि ती पोस्ट मी माझ्या चॅनलवर पोस्ट केली होती. तर ती पोस्ट मी ज्यावेळेस केली, ती पोस्ट पाहिल्यानंतर मला असा फोन आला, या अमृते म्हणजे तथाकथित अमृते बरं का, आता हे ओरिजिनल अमृते नाही, कारण गुणकर्म तसे असतील तर ती महंती खरी आहे. नाही तर कोणी आम्हाला यांनी वस्त्र टाकले त्यांनी वस्त्र टाकले आणि मग झालो आम्ही म्हणतं, विशेष नाही काही त्याचा. कारण मूळ महंती कशी उभी राहिली, हे नाव अस्तित्वात कसं आलं, तर गुणाने आणि कर्माने हे नाव अस्तित्वात आलेलं आहे. असे कोणाच्या वस्त्राने गुण आणि कर्म कोणाला भेटत नसतात. ते गुणकर्म स्वतःला अंगीकृत करावे लागतात, स्वतः तसे गुण धारण करावे लागतात. नाहीतर असे फोन करतात आणि सांगतात देव धर्म गेला तेल लावत. मग आता आहेत का गुणकर्म अमृतेसारखे? नाही. दुसऱ्या एका महंताचा फोन आला मला, महंत बरं का, आता त्यांचं नावही सांगू शकतो मी. तर त्या बाबांना त्रास होऊ नये त्यासाठी मी त्या बाबांचं नाव घेत नाही. वास्तविक ते नाव घेण्याच्या लायकीचे पण नाही, कारण नुसतंच अमृते होऊन काही फायदा होत नाही. त्या तथाकथित अमृते बाबांचे जे शिष्य परिवार आहेत त्यांच्यापैकी ज्यांनी मला धमकी दिली की तुम्हाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, तर मग आशांचे नाव घेऊन आम्ही त्यांना अमृते म्हणावं हे योग्यच नाही ना, कारण गुणकर्म तसे नाहीत, त्यामुळे त्यांना अमृते म्हणताच येत नाही. भलेही कोण्या कोण्या महंतांनी ते वस्त्र टाकले असतील, तो विषय वेगळा. कारण महंतीची मान्यता, महंतीचं अस्तित्व जे आहे ते त्या गुणाने आणि कर्माने ठरलेलं आहे, कोण्या वस्त्राने नाही. की महंतीच त्या प्रकारे उभी राहिलेली आहे गुण कर्माने. ज्याप्रमाणे श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, गुण कर्म विभागश, काय म्हणतात की गुण कर्माने विभागवारी केलेली आहे मी चारी वर्णाची, बरोबर की नाही. तसं मानवा पंथामध्ये महंतीची विभागवारी अमृतेची जर केली असेल कशाने, तर ते गुणाने आणि कर्माने केलेली आहे. आणि म्हणून गुण कर्म तसे नसतील तर तुम्ही कशाचे अमृते झालात? काही अमृते नाहीत तुम्ही. तुमचा शिष्य परिवार धमक्या देतो, तुमच्या पाठीमागे असणारे तथाकथित मानभाव एकदम खालच्या दर्जाची राजनीती करतात, लहान साधूंना पाहून दमदाट्या करतात. कसले आलात तुम्ही अमृते, आणि कसले तुमच्या पाठीमागे उभे असणारे अमृते? तुम्ही सर्व विष होऊन प्रवर्तलेला आहात अमृते कुळाला. जे खरं अमृते कुळ आहे, ज्या व्यक्तीने, ज्या बाबांनी अमृते बाबांची सेवा केली, उदाहरणार्थ ढानकी निवासी श्री कृष्णानंद मुनीजी अमृते यांनी जी सेवा केली ते मी स्वतः डोळ्याने पाहिलेली आहे. आणि यथाशक्ती मला जी सेवा करता आली, देवाने जी मला सेवा दिली बाबांची, यथाशक्ती मी पण केली जेवढी मला लाभली. परंतु जी सेवा कृष्णानंद मुनी अमृते ढानकी निवासी यांनी केली, ती सेवा फार म्हणजे टोकाची सेवा होती, असं म्हटलं तरी गौण ठरणार नाही. सर्व त्यांची दीर्घशंका लघुशंका सर्व जागेवर, आणि त्यांना दररोज स्नान घालणं, धुवून काढणं, हॉल कपडे धुणं वगैरे वगैरे, म्हणजे फार एक टोकाची सेवा, अडणीची सेवा यांनी केली. आणि महानुभाव पंथातील मानभावांनी काय केलं, तर ही महंती जे खरे वारसदार होते त्यांना न देता कोणता तरी एक व्यक्ती उभा केला आणि त्या व्यक्तीला ती महंती देऊन टाकली. आणि त्या व्यक्तीचे शिष्य म्हणतात देव आणि धर्म गेला तेल लावत, आम्हाला आमचे गुरु मोठे, गुरूंविषयी आम्ही काही ऐकून घेणार नाही. आणि इकडे ज्या परिवाराची महंती बळकावली त्या परिवाराला भेटायला कोणी गेलं नाही. एवढं सर्व होऊनही खरा अमृते परिवार आहे ढानकी येथील आणि तामसा येथील. कारण एवढं सर्व होऊनही या परिवाराने एक शब्दही वाईट कुणाला बोललेला नाही.
आणि मीही हा व्हिडिओ करत आहे तर मीही कोणालाही अपशब्द वापरलेला नाही, कारण अमृते कुळ हे शिकवतच नाही मुळात. एवढा अन्याय झाला या परिवारावर, ज्या परिवाराने बाबांची सेवा केली आणि जे तामसा निवासी आदरणीय श्रद्धेय श्री भोजराज बाबाजी अमृते आहेत, यांना दोन्ही बाबाचं सन्निधान होतं. जे आता मागच्या वर्षी कैवल्यवासी श्री ढानकी निवासी अमृते बाबा आणि त्या अगोदरचे राजधर अमृते बाबा म्हणून होते. आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी श्री राजधर अमृते बाबा मुकुटला होते ते पहिलं. तर त्यांचंही सन्निधान आणि ढानकी निवासी बाबांचंही सन्निधान, उभय अधिकरणाचं सन्निधान ज्या आदरणीय श्रद्धेय श्री भोजराज बाबाजी अमृते तामसा निवासी यांना लाभलं, एवढं सन्निधान लाभूनही खरे वारसदार असूनही त्यांनीही कधीही वाईट शब्द वापरलेले नाहीत. खरे अमृते हे आहेत. अन्याय सहन केला. महानुभाव पंथातील मानभाव नावाचा जो वर्ग आहे तो विष होऊन प्रवर्तला, परंतु हा जो खरा अमृते परिवार आहे हा विष होऊन त्यांना प्रवर्तला नाही. जे झालं ते गपचूप बघितलं आणि शांत राहिले. मध्यंतरी प्रयत्न केला, म्हणजे बाळकृष्ण मुनीजींना जी महंती झाली ती महंती होण्या अगोदर तरडगावला महंती झाली. महंती झाली आणि त्यानंतर मग ही बाळकृष्ण मुनीजींना महंती झालेली आहे. तर हे मानभावांची लॉबी आहे मानभाव पंथामध्ये, या मानभावांनी प्रेशराईज केलं तरडगाव निवासी बाबाजींना आणि ती महंती सोडायला लावली. म्हणजे मानभावांची लॉबी एवढी खतरनाक आहे. मानभावाचा कावा नकळे ब्रह्मदेवा, अशी परिस्थिती आहे. माझ्या डोळ्यात देखत, माझ्या कानांनी मी ऐकलं, मोठे मोठे महंत म्हणतात तरडगाव निवासी बाबाजींना की बाबा तुम्ही पुढं व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी, आमचं वस्त्र तुम्हाला. ते बाबा म्हणतात आमचं वस्त्र तुम्हाला. विशिष्ट ठिकाणचे मोठे मोठे बाबा म्हणतात आमचं वस्त्र तुम्हाला. आणि वेळेवर वस्त्र कोणीच द्यायला तयार नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले, हे असे नुसतेच नावाचे मोठे महंत बोललेला शब्द पाळू शकत नाहीत. त्या महंताचं पण नाव घेतलं असतं मी, कोण आहेत ते, परंतु ती महंती फार मोठी आहे. मोठी आहे म्हणून घाबरत आहे असं नाही. त्या महंतीची फार दैदिप्य परंपरा आहे. ती महंती ज्यांच्यापासून चालू झाली त्यांचं कर्तृत्व मोठं, त्यांचा धर्म मोठा, आचारशील माणसं, प्रातस्मरणीय व्यक्तिमत्व, त्यांच्या नावावर त्या महंत्या झालेल्या आहेत उभ्या. त्यांच्या नावावर आताचे लोक जगत आहेत, बरोबर की नाही. मग आता हे आताचे लोक वाईट वागतात म्हणून त्या लोकांचं मी नाव का घेऊ आणि त्या प्रातस्मरणीय लोकांचा मी अपमान का करू, हे माझ्या तत्वात बसत नाही. म्हणून मी त्या जुन्या प्रातस्मरणीय व्यक्तिमत्वांचं नाव घेऊ इच्छित नाही ज्यांच्यापासून त्या महंत्या चालू झाल्या. आणि त्या महंत्यांच्या नावावर हे आताचे लोक पोट भरायला लागलेले आहेत. वास्तविक पाहता यांचं कर्तृत्व काही नाही. ही वास्तविकता आहे, सत्यता आहे. आणि हा मला मानव पंथातील एक मोठा अंधविश्वास वाटतो. कर्तृत्व त्या बाबांनी करून गेले, ज्यांनी ती महंती सुरू केली त्यांच्यापासून ती महंती सुरुवात झाली. जसं पंडित अमृते मायंबासांपासून अमृते महंती चालू झाली, तसे बऱ्याच महंती आहेत की त्या महंतीचे मूळ पुरुष वेगळे, त्यांचं कर्तृत्व काय फार मोठं होतं, त्यांच्या नावावर त्या महंत्या चालत आल्या. त्यांच्यासारखं कर्तृत्व आताच्या बाबांचं नाही, पण त्यांच्या नावावर हे जगत आहेत. आणि त्यांना जशी मानमान्यता होती तशी मानमान्यता आताच्या काळातील महानुभावांनी या मानभावांची करावी, अशी परंपरा चालू केली. वास्तविक पाहता तेवढी योग्यता आणि लायकी नाही ज्यांची, साधा दिलेला शब्द पाळू शकत नाहीत. म्हणजे विचार करा तुम्ही. आणि सांगतात तर काय म्हणे, असं होणार होतं, तसं होणार होतं, आणि काहीतरी फूट पडेल, उभी पडेल, आडवी पडेल, तिरपी पडेल, असे काहीतरी एक क्षुल्लक कारण देतात आणि म्हणतात म्हणून आम्ही असं असं ठरवलं, म्हणजे आम्ही आमचे शब्द फिरवले. मग आता कसं म्हणायचं यांना, कसं त्या महंतीचं नाव घ्यावं, कारण त्या महंतीच्या योग्य नाही तसे, त्या महंतीच्या नावाने पोट भरणारे हे, बरोबर की नाही. हे खरं आहे. खरं बोलण्याची हिंमत
माळवा पंथामध्ये बहुतांश लोकांकडे नाही, म्हणून ते सत्य बोलू शकत नाहीत. परंतु ते सत्य मला जे दिसलं ते मी बोललो. मला पहिलं म्हणजे मी माळवा पंथामध्ये पदार्पण केलं ते मोठा झाल्यानंतर. लहानपणापासून मी साधू संत पाहिले म्हणजे मला असं वाटायचं देव भेटला मला, एवढी आदर भावना श्रद्धा होती. कारण लहानपणी माझा संकल्प झाला, लहानपणी मला आश्रमात देण्यात आलं, असा काही प्रकार घडलेलाच नव्हता. मी मोठं होऊन इकडे आलो आणि लहानपणी साधू संत घरी यायचे तर मला असं वाटायचं देव घरी आले. माझी आई असतील, माझी वडील असतील, माझ्या आई वडिलांना असं वाटायचं साधू संत घरी आले म्हणजे देव घरी आले. मग आम्ही या दृष्टिकोनातून महानुभावांना पाहत होतो, बाबा लोकांना पाहत होतो. पण ज्यावेळेस मी प्रत्यक्ष हे सर्व अनुभवलं जवळून, त्यावेळेस वाटलं हे काही नाही, फक्त नावाचेच मोठे आहेत. यांना दिलेला स्वतःचा शब्द पाळता येत नाही. अहो, ईश्वराची आज्ञा पालन करणे, कटमकटीमान होणे किंवा दररोज भिक्षा मागून खाणे, एक प्रहर स्मरण लेखी लावणे वगैरे वगैरे भरपूर काही आचार्याचे सूत्र आहेत, ते तर सोडूनच द्या. पण स्वतः दिलेला शब्दही पाळता येत नाही या बाबांना. असे बाबा लोक माळवा पंथाचं काय बरं करू शकतील? यांना फक्त करता येते ते राजकारण. हे लोक फक्त राजकारणाचे विकास पुरुष आहेत महानुभाव पंथातील. अशी परिस्थिती सध्या आहे महानुभाव पंथाची. आणि म्हणून सारांश मला असा लक्षात येतो की मानभाव हे महानुभाव पंथाचं बरं करू शकत नाहीत. त्यामुळे जे खरे महानुभाव आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा आणि ईश्वरीय कार्य पुढे चालवण्यासाठी सदोदित कार्यरत असावं. हा जो काळा दिवस आहे 27 सप्टेंबर, हा या तथाकथित लोकांमुळेच उजाडलेला आहे. यांचं राजकारण साधायचं होतं. हे राजकारणाचे विकास पुरुष आहेत आणि यांनी त्यांचं राजकारण साधलं आणि यांनी खऱ्या अर्थाने राजकारणाचा विकास केला महानुभाव पंथामध्ये. गलिच्छ प्रकारचं राजकारण, हीन दर्जाचं राजकारण, निकृष्ट दर्जाचं राजकारण. आणि यांना यामध्येच मोठेपणा वाटतो की मी माझ्या व्यक्तीला ती विशिष्ट प्रकारची महंती दिली, असं केलं तसं केलं, यांना मी गप्प बसवलं, त्यांना गप्प बसवलं. बघणारा देव आहे वर. कोणावर अन्याय झाला, कोणावर न्याय झाला, हे कोण बघणार आहे? भगवंत बघणारे आहेत. आणि त्यामुळं या लोकांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणं हे आपल्यासाठी चुकीचं ठरेल. आपण याच्याकडून न्यायाची अपेक्षा करू शकत नाही. महानुभाव पंथामध्ये या संदर्भामध्ये बऱ्याच काही ठिकाणी उल्लेख आलेला आहे की खरा अधिकारी कोण? ज्यांनी सेवा केली तो अधिकारी की तिराईत कोणीतरी अधिकारी? मी सर्व वासनिक मंडळींना हा प्रश्न विचारतो की समजा तुमच्या एकुलत्या एक मुलाने तुमची सर्व सेवा केली, तुम्ही बेडवर पडलेले आहात, तुम्हाला लघवीला पण बाथरूम मध्ये जाता येत नाही, संडासला पण जाता येत नाही, सर्व जागेवर आहे. अशी सेवा तुमच्या एकुलत्या एक मुलांनी सर्व यथा योग्य प्रकारे सेवा केली आणि मग तुमचा ज्यावेळेस मृत्यू होईल त्यावेळेस तुमच्या मृत्यूनंतर तुमची प्रॉपर्टी कोणातरी दुसऱ्या माणसाला देण्यात आली, असं जर तुम्हाला समजलं तर तुमच्या आत्म्याला सुख होईल की दुःख होईल की आनंद होईल? काय होईल? तुम्ही दुःखीस्त होणार. मानवा पंथामध्ये पण हेच तत्व आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या एकांक काळामध्ये नांदेड जिल्ह्यातलीच लीळा आहे. पराजित मठ प्रतिष्ठा करणे. पराजित मठ प्रतिष्ठा करणे या लीळेमध्ये स्वामींनी एका पराजित झालेल्या मठपतीची प्रतिष्ठा करून दिली, त्याला ती गादी मिळवून दिली, ती महंती, तो मठ, पूजा, जे काही असेल आश्रमाचं, ग्रंथ संपदा जी होती ते सर्व त्यांना मिळवून दिली. ती कशामुळे मिळवून दिली ती लीळा आपण पाहूया.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा एकांक काळ होता. नांदेड जिल्ह्यामध्येच, नांदेडच्या परिसरामध्येच भगवंताचं परिभ्रमण चालू होतं. आणि अशा काळामध्ये एका गावामध्ये एक संन्याशी होता. तर त्या संन्याशाचे 2 शिष्य, एका शिष्याला संन्याशाने दुसरीकडे ठेवलं शिक्षण घेण्यासाठी आणि एका शिष्याला जवळ ठेवलं सेवा करण्यासाठी. जो शिष्य गुरुपाशी होता त्या शिष्याने गुरुची खूप मनोभावे सेवा केली. आणि सेवा केल्यानंतर दिवसामागं दिवस लोटत होते, वर्षामागं वर्ष गेले. जो शिक्षणासाठी गेला शिष्य तो तिकडेच, आणि जो सेवेसाठी शिष्य होता गुरुपाशी तो सेवा करण्यातच रत होता. त्याला वेळच भेटला नाही की आपण कुठेतरी बाहेर जावं, अध्ययन करावं, कारण गुरुची सेवा महत्वाची. आणि असं त्याचं आयुष्य पूर्ण गुरुपाशी गेलं. काळांतराने गुरु अशक्त झाले, अशक्तपणी पण सेवा केली आणि शेवटी गुरूंचं निधन झालं. निधन झाल्यानंतर निधनाची वार्ता बाहेरगावी असणारा जो शिष्य होता त्यालाही कळवण्यात आली. काही दिवसानंतर तो आला. मग आता गुरुजी तर गेले, मग आता जो मठ आहे, जी ग्रंथसंपदा आहे, जी काही प्रॉपर्टी आहे ती कोणाला द्यायची, ह्यावरनं वाद चालू झाले. या वादामध्ये जो अभ्यासू शिष्य होता, जो अभ्यास करण्यासाठी बाहेर गेला, अभ्यास करून आलेला, त्या शिष्याने म्हटलं की हा मठ मला पाहिजे, हे सर्व मठाची प्रतिष्ठा मला पाहिजे. आणि हा म्हणायला लागला गुरुची मी सेवा केली, मलाही पाहिजे. शेवटी असं ठरवण्यात आलं की गावातील म्हणायला लागले की जो या मठातील पोथ्या वाचेल तो या मठाचा मालक, म्हणजे जो ज्ञानी आहे तो मालक. आणि जो शिष्या बाहेरगावी होता त्याला तर पोथ्या वाचता येतच होत्या. मग दिवस ठरला, पोथ्या समोर आणण्यात आल्या आणि पोथ्या समोर ठेवल्या. तर ज्याला वाचता येत होतं त्याने वाचलं, ज्याला वाचता येत नव्हतं त्यांनी वाचलं नाही. त्याचं आयुष्य सेवेमध्ये गेलं त्या शिष्याचं. आणि मग अशा प्रसंगी तो दुःखिस्त झाला की मला काही वाचता आलं नाही आणि मी हरलो. गावकऱ्यांनी याला हकलून दिलं मठामधून की तुझा इथे अधिकार नाही आणि तू आता इथून निघून जा. तो शिष्य निघून गेला, ज्याला वाचता आले नाही ग्रंथ. आणि गावाच्या बाहेरच त्या वेळेला नेमकं स्वामी तिथे आलेले आणि स्वामींची आणि त्याची भेट झाली. स्वामींपुढं सर्व दुःख सांगितलं त्या शिष्याने. आणि दुःख सांगितल्यानंतर स्वामी म्हणतात की तुमचं शास्त्र अजून जिवंत आहे, तुम्ही बोलू शकता, तुमच्यावर अन्याय झालेला आहे, हा अन्याय सहन करू नका. आणि त्याला सांगतात की तू परत जा आणि पुन्हा बैठक बसव. मग याच्याही काही ओळखीचे होतेच गावातील, याच्या फेवर मधले माणसं या शिष्याच्या. आणि त्या गावातल्या काही लोकांना वाटायचं की याने एवढी सेवा केली तर याला मिळायला पाहिजे. तर असे जे याच्या फेवर मधले लोक होते त्यांनी पुन्हा प्रस्ताव आणला की नाही नाही, पुन्हा एकदा आपल्याला इथे चर्चा घ्यायची आहे, पुन्हा पोथी वाचून दाखवली पाहिजे दोघांनी पण, असं ठरलं. आणि मग ते दोघेही शिष्य आले आणि पोथी वाचून दाखवली. हा जो शिष्य होता ज्याला पोथी वाचता आली नाही, याने पोथी वाचून दाखवली. आणि त्यानंतर सर्व लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि म्हणे यांनी जे कष्ट घेतली गुरुसाठी, त्या कष्टाला पाहून, याच्या ज्ञानाला पाहून, याने जे पोथी वाचून दाखवलेली आहे आम्हाला, आता यामुळे हा विजयी झाला. या अगोदरच्या शिष्याला काढून टाका ज्याने अभ्यासासाठी पूर्ण आयुष्य बाहेर घातलं, गुरुची सेवा केली नाही. आणि मग अशा प्रकारे स्वामींनी जो पराजित मठपती झाला होता, खरा मठपती कोण होता, ज्याने सेवा केली गुरुची, तो खरा मठपती. तर या खरा मठपती जो होता हा, याची पराजय झाली होती. या पराजित मठपतीला प्रतिष्ठित केलं देवाने. तर या लीळेमधून आपल्याला काय लक्षात येते की देवालाही तेच मान्य आहे, जो सेवा करेल त्यानेच त्या गुरुच्या मालमत्तेवर, गुरुच्या त्या प्रतिष्ठेवर अधिकार दाखवावा. आणि
हे जे स्वामींचे व्यवहारिक तत्व आहेत, स्वामींचे आध्यात्मिक तत्व वेगळे जे ईश्वराकडे नेणारे आपल्याला, परंतु हे आपल्याला व्यवहारिक तत्व दिसतात की व्यवहारामध्ये ज्यांनी सेवा केली त्याला तो मेवा मिळायला पाहिजे. जो सेवा करेल त्यालाच मेवा मिळेल ना. सेवा करील ते मेवा खाईल, असे एक मराठीमध्ये म्हण आहे. तर जो सेवा करेल तोच मेवा खाईल, जो तळ राखेल तोच पाणी पिईल, ह्या म्हणी आहेत. ह्या व्यवहारिक ज्ञानाच्या गोष्टी स्वामींनी आपल्याला सांगलेल्या आहेत. आणि ह्या व्यवहारिक गोष्टी पण आपल्या महानुभाव पंथातील मानभावांनी ह्या खोट्या ठरवलेल्या आहेत. स्वामींचे व्यवहारिक तत्व पण या मानभावांनी खोटे ठरवले आणि स्वामींच्या व्यवहारिक तत्वाला तिलांजली दिली, मूठ माती घातली इथे स्वामींच्या व्यवहारिक तत्वाला. आणि म्हणून हा 27 सप्टेंबर जो दिवस आहे हा खऱ्या अर्थाने काळा दिवस आहे महानुभाव पंथातील. कारण या दिवशी स्वामींच्या व्यवहारिक तत्वाला पण मानभावांनी तिलांजली दिली. जे महानुभाव आहेत ते तर ईश्वरासाठी धडपडत आहेतच, ईश्वराचं स्मरण करतात, चिंतन करतात, ओलेनी गुणे नाम स्मरण करतात. त्या सर्व महानुभावांना माझा दंडोत प्रणाम. पण या महानुभावांच्या नावाखाली जे मानभाव लोक राजकारण करतात, या मानभावांनी स्वामींच्या व्यवहारिक तत्वाला तिलांजली दिली, मूठ माती घातलेली आहे इथे. आणि म्हणून मी असं म्हणेल की हा महानुभाव पंथाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. जे मी बोलतोय ते स्वामींच्या चरित्राला धरून बोलतोय. माझं मी काही तुमच्या समोर मांडलेलं नाही. जे ग्रंथांमध्ये आलं तेच तुमच्या समोर मांडलं. आणि मग आता यामध्ये पण हे गलिच्छ राजकारण करणारे लोक हे आमचं कसं म्हणणं खरं आहे आणि स्वामींचे तत्व अशा अशा दृष्टीने इथे तोडून मोडून मांडलेले आहेत महानुभाव प्रतिपंथ चॅनेलवर, असंही तुम्हाला सांगतील. आणि त्यांच्या कार्याला बळ भेटेल अशा पद्धतीने हे तुम्हाला चरित्र तुमच्या समोर मांडतील, असेही लोक करतील हे. त्यामुळं जे यथार्थ आहे ते तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे. बाकी तोडून मोडून हे कधी काय मांडतील काही सांगता येत नाही. कारण मानभावांनी राजकारण करू करू एका देवाचे 2 देव केले, एका महंत्याच्या 2 महंत्या, 4 महंत्या. ते सांगता सोय नाही. मान मान्यतेसाठी हा मानभाव समाज जो आहे महानुभाव पंथातील, हा मानासाठी हपापलेला, यांना मानच भावतो असे हे मानभाव कोणत्या थराला जातील काहीही सांगता येणार नाही. आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की या मानभावांच्या नादी लागून महानुभावांचं काही भलं होणार नाही. म्हणून या मानभावांपासून महानुभावांनी दूर राहिलं पाहिजे. जे स्वामींच्या सांगण्याप्रमाणे वागणारे साधू संत महंत आहेत, महानुभाव पंथ आता पण चालत आहे ते त्यांच्यामुळे चालत आहे. मानभावांनी तर सर्व सत्यानाश केला. हे मानासाठी हपापलेले लोक आहेत. परंतु जे खरे महानुभाव आहेत, ज्यांच्यामुळे आज हा पंथ चालू आहे, ईश्वरीय कार्य चालू आहे, पंथ उभा आहे, त्या सर्व महानुभावांना साष्टांग दंडोत प्रणाम माझा. आणि जे मानभाव आहेत यांच्यापासून वासनिकांनी, नामधारकांनी दूर राहिलं पाहिजे अशी एक भावना व्यक्त करतो. आणि इथेच मी माझे 2 शब्द संपवतो. सांगायला गेले तर भरपूर काही आहे. एका विद्वान पंडितांनी करून ठेवलेले एक काव्य आहे, चौपदी आहे. 1600 शतकापर्यंत पंथ अवघा आचार्य निष्ठेचा हा, 1700 शत लागता कणुकणू आकर्खिला सर्वता. 17व्या शतकापासूनच आकर्षण बसलेलं आहे आपल्या पंथाला. मान, मान्यता, महंती, प्रतिष्ठा, द्रव्य या कलहासाठी हा पंथ पुन्हा प्रवर्तलेला आहे. म्हणून आता तर आपण 21व्या शतकामध्ये आहोत, तर आता तर आपण काय अपेक्षा करू शकतो, बरोबर की नाही? आणि म्हणून जे स्वामींचे तत्व आहेत यथायोग्यपणे आपल्याला जे आचरता येतात ते आपण आचरण केले पाहिजे. आणि असे जे धमक्या देणारे मानभाव आहेत, साधू संतांना त्रास देणारे मानभाव आहेत, स्वतःला अमृते म्हणून घेणारे मानभाव आहेत, अशा
मानभावांना खरंच काही अधिकार नाही अमृते नाव लावण्याचा, कारण अमृते महंती प्रतिष्ठा गुणाने तयार झालेली आहे, कर्माने ही महंती अस्तित्वात आलेली आहे. गुण कर्म तुमचे तसे नाही आहेत आणि म्हणून तुम्ही उगच पैशाच्या बळावर आणि राजकारणाच्या बळावर आणि मोठ्या मोठ्या महंताच्या प्रेशरमध्ये ज्यांनी कोणी महंतीचे वस्त्र टाकले असतील त्यांचे वस्त्र त्यांनाच लखला, कारण त्या वस्त्राचं व्हॅल्यूच नाही काही. कारण एकमेव महंती मानवा पंथातील अमृते महंती अशी आहे जी गुणाने आणि कर्माने विभागवारी झालेली आहे. खरंच या अमृते आताचे जे तथाकथित अमृते बाबा आहेत उभे झालेले, या अमृते बाबांना आम्ही अमृते मानलंही असतं जर त्यांचं वर्तन तसं असतं, त्यांचे गुण तसे असते, त्यांचे कर्म तसे असते, त्यांच्या शिष्य परिवाराचे गुणकर्म तसे असते तर मीही त्यांना साष्टांग प्रणाम केला असता. परंतु यांचे ना गुण अमृते महंतीशी मिळतात ना कर्म अमृते महंतीशी मिळतात. गलिच्छ शिवराळ भाषा वापरतात आणि काय सांगावं, एवढे घाणेरडे कर्म करतात की मला तर असं वाटते कधी कधी की मी हा शब्द वापरण्याचं टाळावं असं वाटलं होतं. परंतु असे काही महंत आहेत की त्यांनी महानुभाव पंथामध्ये घाणेरड्या गोष्टीचा पण विकास केलेला आहे. असे त्या घाणेरड्या कर्माचे पण विकास पुरुष आपल्या महानुभाव पंथामध्ये आहेत. तर अशा या लोकांना अमृते नाव शोभत नाही, कारण त्यांचे गुणकर्म तसे नाहीत. महंती ही गुणकर्मानुसार उभी राहिलेली आहे. कोणाचे वस्त्र पडले म्हणजे असे गुणकर्म त्यांच्या ठिकाणी येतील अमृते मायंबासांसारखे, असं जर कोणी म्हणत असेल तर त्याच्या बुद्धीची कीव करण्यायोग्य आहे. म्हणून ही महंती जी आहे ते गुण आणि कर्माने उभी राहिलेली आहे आणि अस्तित्वात आलेली आहे. ही कोणाच्या वस्त्राची मोहताज नाही. तुम्ही गुणकर्म जर चांगले दाखवले तर तुम्ही अमृते, पण तुम्ही गुणकर्मच असे दाखवलेले आहेत की देव आणि धर्म तेल लावत गेला, तुमचे परिवारातील लोक बोलतात आणि तुम्ही त्यांची पाठराखण करता, तर तुम्ही खरंच अमृते या महंतीला शोभत नाही असंच मी म्हणेल. आणि राजकारण करण्यानी राजकारण करत जावं आणि बोलणाऱ्यांनी जे तोंडात आलं ते बोलावं, मला त्यांचं काही घेणं देणं नाही. जसं मी उदाहरण दिलं की मी कोणाचेही नाव घेतले नाही, त्यामागचं कारणही सांगितलं. कारण मीही जवळजवळ 15 वर्ष झाले मी स्वतः RSSचं काम करतो, त्यामुळं कसं काम करावं, समर्पण कसं असावं, तर हे संघाकून महानुभावांनी शिकलं पाहिजे. नुसतंच मोहनजी भागवतांसोबत फोटो काढले किंवा देवेंद्र फडणवीसजी सोबत फोटो काढले म्हणजे मोठेपणा आला असं नाही. तर मोहनजी सोबत फोटो काढले तर त्यांचा गुण घ्या तुम्ही. मोहनजी भागवत जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय सरसंघ चालक आहेत, यांचे गुण घ्या. संघाचे जर गुण महानुभाव पंथातील साधकांनी घेतले, ते जसे देव देश आणि धर्मासाठी सर्वस्व अर्पण करणारे शेकडो हजारो प्रचारक आहेत त्यांचे, तसे जर आपल्या महानुभाव पंथामध्ये साधक निर्माण झाले, ईश्वरासाठी तन मन धन जीवन अर्पण करणारे, तर महानुभाव पंथ फार मोठा होईल. नुसतं त्यांच्यासोबत उभे राहिले आणि फोटो काढले म्हणजे होत नसते. त्यांचे गुण घ्या, गुण घेण्यासारखे आहेत त्यांचे. पण त्यांचे ते जे कर्तृत्व आहे, त्यांच्या कर्तृत्वामुळे आज हिंदू सुरक्षित आहे या हिंदुस्थानमध्ये, आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे हिंदू सुरक्षित या हिंदू राष्ट्रामध्ये आहे, म्हणूनच महानुभाव पण इथे सुरक्षित आहेत. ह्या गोष्टी आपण महानुभाव समजायला तयार नाही आहोत. तर हे समजलं पाहिजे आपण. आणि नुसतं फोटो काढून फायदा नाही, तर त्यांचे गुण घ्या आणि त्यांच्याप्रमाणे वागा, तर नक्कीच महानुभाव पंथ हा वाढेल आणि खरा महानुभाव पंथाचा विकास होईल. ज्यावेळेस आपले विचार पसरतील चौबाजूने, महानुभाव पंथाचे अनुयायी वाढतील, महानुभाव पंथ जो आहे याचे तत्व वासनिक मंडळी आत्मसात करतील, त्यावेळेस आपल्या महानुभाव पंथाचा विकास झाला असं म्हणावं लागेल. नाहीतर नावाचे महानुभाव आहेत आणि शिर्डीचा साईबाबा आणि तिरुपतीचा बालाजी असे बऱ्याच ठिकाणी फिरणारे आपले महानुभाव पंथाचे अनुयायी आहेत. तर अशा ठिकाणी जाणारे हे अनुयायी आहेत. इकडे आपण आपला महानुभाव पंथ गर्दळत चाललेला आहे आणि आपण वेड्यासारखे म्हणतो महानुभावांचा विकास होत आहे. याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे. आपले जे अनुयायी आहेत
ते आपलं खरं धन आहे. दगड, सिमेंट, वीट, माती, गिट्टी आणि गजाळ्यांना पैसे आले म्हणजे म्हाणोबा पंथाचा विकास झाला असं मानू नये आपण. या दगडा मातीमध्ये आपला म्हाणोबा पंथ नाही. म्हाणोबा पंथ आपला हा वासनिकांमध्ये दडलेला आहे. म्हाणोबा पंथातील वासनिक जर गरदळून गेले, म्हाणोबा पंथ गरदळला जाणार आहे. म्हाणोबा पंथातील वासनिक एकनिष्ठ झाले, म्हाणोबा पंथाचा विकास होणार आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आपण. तर असो, आजचा जो काळा दिवस आहे हा सर्व वासनिकांनी लक्षात ठेवावा. हा म्हाणोबा पंथातील काळा दिवस आहे. कारण आपल्या स्वामींनी जे काही व्यवहारिक नीतिमूल्य सांगितले त्यालाही आपण या तारखेला तिलांजली दिली महानुभावांनी. आणि खऱ्या अर्थाने हा काळा दिवस आहे. कारण खऱ्या अर्थानेच तिलांजली व्यवहारिकच नीतिमूल्यांना पण आपण दिली, जे नीतिमूल्य स्वामींनी दाखवले. तर असो, ज्यांनी तिलांजली दिली स्वामींच्या नीतिमूल्यांना, व्यवहारातील जे नीतिमूल्य आहेत त्यांना, अशा त्या मानभावांना मी एवढंच सांगेन की स्वामींचे तुम्ही आचाराचे तत्व पाळू शकले नाही, किमान तुम्ही व्यवहारिक मूल्य तरी पालन केले असते तर देवाला थोडस आनंद झाला असता. पण तुम्ही तेही करू शकला नाहीत. तर तुमची जे हे काही उपलब्धी आहे, ही उपलब्धी तुम्हालाच लखलाभ. एवढे बोलून माझे इथे मी 2 शब्द संपवतो. जर कोणाचं मन दुखलं असेल माझ्या बोलण्याने, तर मी असं समजेल की त्यांचं मन दुखण्यासाठी ते लोकच कारणीभूत आहेत. कारण त्यांना स्वामींचे तत्व व्यवस्थित समजले नाहीत. तर त्यांनी स्वामींचे तत्व व्यवस्थित समजून घ्यावेत, म्हणजे त्यांचं मन दुखणार नाही. कारण मी जे बोललो ते स्वामींच्या तत्वानुसार बोललो. आणि म्हणून स्वामींचे तत्व जर कोणाचं अंतःकरण दुखत असतील तर त्यांच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन आणण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे असं मी समजेल. तर असो, भेटूया नंतरच्या एका अशाच भागामध्ये, ज्यामध्ये मी पुन्हा काही गोष्टी या संदर्भामध्ये बोलेल. दंडोत प्रणाम. जय श्रीकृष्ण.